नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। औदुंबराच्या झाडाच्या पानातील, सालीतील, चिकातील आणि फळातील रासायनिक द्रव्यांचे अनेक रोगांवर उपचार करतात। याच कारणासाठी नव्हे तर हा वृक्ष दत्त दिगंबराचे निवासस्थान मानले गेल्यामुळे त्याला देवपण प्राप्त झाले आहे। परंतु या देवपणाची कथा वेगळीच आहे। कोणती आहे ती कथा जाणून घेऊया या व्हिडिओमधून, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला हे कोठेही मिळणार नाही। मित्रमैत्रिणींनो, औदुंबराची कथा आपल्याला नक्की आवडेल, तेव्हा ही कथा पूर्ण ऐका। श्री विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा नाश केला। त्याचे पोट फाडताना त्यातील भयंकर विष श्री विष्णूंच्या नखात भिनले व असह्य दाह होऊ लागला। अनेकांनी अनेक उपचार केले तरीही दाह काही कमी होईना। शेवटी श्री लक्ष्मी मातेने स्वतः औदुंबराची फळे आणली। त्या फळांमध्ये विष्णूंनी आपली नखे खुपसल्यावर विषामुळे होणारा दाह शांत झाला। तेव्हापासून सर्व देवांनाही हा वृक्ष प्रिय झाला। औदुंबर आणि उंबर हे एकच होत। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे ही औदुंबराची कथा आहे आणि यामुळेच या वृक्षाला देवपण प्राप्त झाले आहे। मित्रमैत्रिणींनो, अशाच औदुंबर वृक्षाच्या कथा आहेत, त्यापैकी ही एक आहे। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल। धन्यवाद।